इको चेन चॅलेंजमध्ये आज आपण घेणार आहोत 1 डिग्री चॅलेंज. आपण व्हाईट रूफ चॅलेंज घेतलं, त्याचा फायदा लोकांना झाला. लोक लीकचं चॅलेंज दिलं, लोक एक लीक थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आजचा जो चॅलेंज आहे ते पर्टिक्युलरली AC वापरणाऱ्या लोकांसाठी आहे. लक्षात घ्या, नॉर्मली आपला AC दिवसातनं 8 तास चालतो आणि नॉर्मल आपण टेम्परेचर 22 ते 24मध्ये बरेच लोक ठेवतात. तर 1 डिग्री चॅलेंज म्हणजे आपल्याला जो ACचा वापर आहे तो जे लोक 22वर ठेवत असतील त्यांना 23-24 ठेवायचा आहे. जे 24वर टेम्परेचर ठेवत असतील त्यांना 25 किंवा 26 ठेवायचा आहे. आणि आपला जो ACचा वापर आहे, जे लोक 1 तास वापरत असतील, सहसा आपण ऑफिसमध्ये येत असेल तर अर्धा तास उशिरा सुरू करा किंवा जायच्या अर्धा तास आधी बंद करा. रात्री झोपायच्या वेळी थोडा अर्धा तास उशिरा AC सुरू करा आणि सकाळी लवकर 5 वाजता बंद करून टाका. याने आपण जवळपास 5 युनिट इलेक्ट्रिसिटी, एक 2 टनाचा AC हा दिवसाला वाचवू शकतो. म्हणजे विचार करा की जवळपास महिन्याला 100 ते 150 युनिट आपण इलेक्ट्रिसिटी एका 2 टनाच्या ACतनं वापरू शकतो. ही गोष्ट थोडी खूप छोटी तरी दिसली असते, याचे फायदे भरपूर आहे. एक तर आपल्या इलेक्ट्रिसिटीची बचत होईल, आपल्या पैशाची बचत होईल. आपण जी इलेक्ट्रिसिटी वापरतो ती थर्मल पॉवरची आहे, त्यातला पाणी भरपूर लागतं. तिथे पाण्याचा वापर आपण इनडायरेक्टली कमी करू. सोबतच आपला जो कॉम्प्रेसर जो बाहेर हीट सोडतो आहे तो सुद्धा कमी प्रमाणात सोडेल. पण लक्षात घ्या, जेव्हा ही 100 युनिट वीज एक 2 टनाचा AC जेव्हा आपल्याला वाचवतो आहे, तेव्हा जर हे 10,000 ACनी जर केलं, त्याला मल्टिप्लाय करून कितीतरी मोठी इलेक्ट्रिसिटी आपण फक्त एका महिन्यामध्ये वाचवू शकतो. गरज आहे एका सामूहिक प्रयत्नांची. नक्कीच थोडासा डिस्कम्फर्ट आज होईल, पण यांनी काही प्रमाणात आपलं भविष्य मात्र सिक्युअर आपण करणार आहोत. तर हे चॅलेंज 5 जणांना द्या, त्यांना 5 लोकांना दाखवा आणि एक चांगला इम्पॅक्टफुल हा प्रयोग आपण करूया. आपल्याला चॅलेंज आहे 1 डिग्री चॅलेंज, इतरांना द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.